आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय। मराठा आंदोलकांच्या केसाला धक्का लागला तर संपूर्ण राज्य बंद पाडू असं जरांगे पाटीलांनी म्हटलंय। राज ठाकरेंना भाजपनं जवळ केलं होतं, आता माघारी का येता असं जरांगे पाटलांनी म्हटलं आणि राज ठाकरेंना डिवचलं। ठाकरे ब्रँड खराब करून घेतला, त्याच्याकडे लक्ष द्या। आमची लढाई ओबीसींसोबत नाही, सरकार सोबत असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। ओबीसी बांधवांना आंदोलनासाठी मुंबईत यायचं असेल तर येऊ द्या अशी भूमिका जरांगे पाटलांनी मांडली आहे। मराठा आंदोलकांनी शांतता ठेवावी, जरांगे पाटील यांच्याकडनं हे आवाहन करण्यात आलंय। मराठा आंदोलकांनी शांत डोक्यानं काम करावं, दगडफेक वगैरे असं काहीही करू नये असं आवाहन जरांगे पाटील यांच्याकडनं करण्यात आलंय। आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। सर, शिंदे समिती आपली भेट घेण्यासाठी आलेली होती, चर्चा त्यांच्यासोबत झालेली आहे। काय वाटतं, सरकार सांगतंय की ही चर्चा सकारात्मक झालेली आहे, पण नेमकी काय चर्चा झाली की सकारात्मक झाली? सरकार कशाला सकारात्मक म्हणत नाही? त्यांचं जर आत मारामारा झालं तेव्हा ते सकारात्मक मारामारी झाली। चांगला निधी जर त्यांनी सगळ्यांना हाडपेला तर म्हणजे सकारात्मक निधी हाडपेला। त्यांनी एकमेकाला शा दिला तरी ते म्हणजे सकारात्मक शा दिला। तुम्ही इतक्या जवळ दिवस झाले पत्रकारिता करता, तुम्हाला कधी शब्द आठवलाय का की सरकार म्हणलंय आज चर्चा नकारात्मक झाली? ते कशाला सकारात्मकच म्हणते? एकामेकाला हाणलंय त्यांनी, घोडे लावले तर ते म्हणजे सकारात्मक झालं असं आहे त्यांचं। ते कशालाच नकारात्मक म्हणत। आम्ही अंमलबजावणीशिवाय मुंबई सोडणार नाही। आता पुन्हा त्यांची बैठक जी आहे ते सुरू झालेली आहे। काय वाटतं, उद्याचा आणखीन एक दिवस तुम्हाला आंदोलनाचा मिळाला, उद्या तरी निर्णय होऊ शकतो? मी मरुस्तर इथून हालत नसतो सगळ्या मागणीची अंमलबजावणी झाल्याशिवाय। इथल्या पोराला जर त्रास दिला, कुठं जर काही पोलिसांनी काही केलं, पोलीस म्हणजे देवेंद्र फडणवीस, पोलिसांना दोष देत नाही। महाराष्ट्रात शांततेत सगळे चाक बंद व्हा, टोटल काहीच चालणार नाही। हायवे नाही, रेल्वे नाही, फाल्वे नाही, काय नाही, काय चालणार नाही। राज्यात पुरा बंद पडणार। इथे एखाद्याला हाणलं, राज्य पूर्ण बंद पडणार टोटल। त्यामुळं इथं पोराला त्रास देऊ नका। 2 खून केले देवेंद्र फडणवीसने आमचे, 2 खून। एक शिवनेरीजवळ अटॅक येऊन जुन्नरला आमचा बांधव वारला, एक CST समोर वारला। यांनी जर सुविधा केल्या असत्या आमचं लेकरू गेलं नसतं। आमची आई, तिचं लेकरू गेलं, तुझी आई तुला आई वाटतं, आमच्या आईचं लेकरू गेलं। आता तिथे शापशिवाय देणार, दुसऱ्याच्या शापशिवाय खायच्या नसल्या तर नीट वागावं लागतं, असं असतं। सत्ताधारी पक्षातले जे काही नेते आहेत ते या आंदोलनावरती टीका करताना पाहायला मिळतात। कुठेतरी हे आंदोलन चिघळवण्याचं काम महाविकास आघाडीचे काही नेते करतात असा आरोप त्यांच्याकडनं केला। इथं कोणाची टप्पर नाही, महाविकास आघाडी नाही, सत्ताधारी नाही। इथं गरीब मराठी त्यांचे हलाल केले जाते, लाईट बंद केल्या जातात, त्यांचे आरोग्य सुविधा बंद केली जाते, त्यांचे टॉयलेटचे इथले बंद केले जाते, त्यांचे हॉटेलं बंद केले जाते, चहा पाण्याचे बंद केले जाते। त्याच्यामुळं ते होतं आहे। आणि दुसरं असं होतं आहे की देवेंद्र फडणवीसने पोलिसाला असं सांगितलं, आंदोलकाच्या येणाऱ्या गाड्या आडवा, आडविल्यावर पोरं म्हणतात कम आडवी। मग पोलिसांनी काय सांगायला पाहिजे, तुमची गाडी यासाठी अडवली की तुम्ही तुमची गाडी ग्राउंडला न्या आणि त्या मैदानावर पार्किंग करा, मग रेल्वेनं तुम्ही मुंबईला जा असं म्हणायला पाहिजे। ते तसं नाही म्हणत, फक्त आडून धरते। अर्धा घंटा झालंय की मग म्हणतात मराठ्याच्या आंदोलकाने रस्ता जाम केला। हे देवेंद्र फडणवीसने डाव शिकले असं आहे। ते पोरांची काय चूक नाही, तरी पोरांना पुढारी चॅनलच्या माध्यमातून सांगतो, शांत संयम राहा। एकाने ही दगडफेक आरडाओरडा करायचा नाही। ग्राउंडवर गाड्या लावा, जे ग्राउंड असतील ते, आणि रेल्वेने 5 रुपयात तुम्ही इथं येता आझाद मैदान। मस्त गाड्या सुरक्षित ठिकाणी लावा, म्हणजे इथं जर पाऊस आला तर तुम्हाला गाड्यात जाऊन तिथं रेल्वेने जाऊन झोपता येईल, जेवण करता येईल, पुन्हा जेवण केलं की रेल्वेने येता येईल। त्यामुळं उगा शांत डोक्याने मराठीच्या पोरांनी काम करा। दगडफेक करणारा, रास्तारोक करणारा मग मी त्याला कार्यकर्ता म्हणून मानणार नाही, त्याला ठेवा। राज ठाकरेंना या आंदोलनाविषयी विचारलं गेलं तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की मला या आंदोलनाबद्दल विचारण्याच्या अगोदर एकनाथ शिंदे आहेत, त्या एकनाथ शिंदेंना पहिल्या ह्या आंदोलनाबद्दल विचारा की जेव्हा नवी मुंबईतनं हे सगळे परत गेले होते तर पुन्हा का मुंबईत आले? तुम्हाला बी भाजपने जवळ केलं तर कम्मा घरी आली? तुमचं पोरग पाळलं भाजपने? आम्ही विचारलं का? कवर दूर नवसले का लोकांचे? आम्ही तर दोघा भावावर गरीब मराठी महाराष्ट्रातले माया करतो, दोन्ही ठाकरे भावावर।
आम्हाला काड्या टोचायची काय गरज? काय गरज? आम्ही तुला विचारलं कवा? तुला पहिल्यांदी 11 आमदार निवडून दिले, ते पळून गेले. डबल मराठवाड्याला काय लिहि तू? पश्चिम महाराष्ट्रात परवा पुण्याला कमून आलता तू? विदर्भात कशाला जातो? तिथं आमचे कोणी मराठी तुला विचारलं का मी? तू आम्हाला कशाला लिहितो डबल कम आले? तुला विचारतो का मी? तू भाजपकडे गेलता कमून अंग काढून घेतला आता. आम्ही म्हणलो तुला 11 आमदार निवडून गेलते, आता बस झालं. डबल काय आले तो मराठवाड्यात? तू विचारलं तुला? तू काय विचारतो आम्हाला इकडं आलेले? तुला कशाला टोकरी तू? वर भाजपची रिवड तू स्वतःच ठाकरे ब्रँडचा अस्तित्व खराब करून घे. तू काय आला? स्वतःच पोरग पाडलं राहते येईल. मुरब्बी राजकारणी हुशार आहे, हुशारीनं चाणक्यानं वागावं. त्याची रिवडून त्या फडणवीसची तुला संपून टाकील. तो घरी जेवला म्हणजे तो हा कार्यक्रम लागला म्हणून समजायचा. तुला वाटत असेल तुला हुशार आहे, गरीब मराठीला महाराष्ट्रात कळतं. तो हा कार्यक्रम लावला ते निवडणूक आले ते तुला जवळ धरतं, देत काहीच नाही तुला. खासदारकीची आमदारकीची निवडणूक आली की ते तुला जवळ धरतं आणि त्याला एकदा मतदान मिळालं तुला ते लुटून देतं. आता मी पुन्हा महानगरपालिकेत निवडणूक आलं, तुम्ही दोघांनी एक कार्यक्रम घेतला ठाकरे बंधूंनी, तर टरकली त्यांची. पुन्हा तो घरी जेवायला आला, तू झाला खुश जेवला नुसतं की गेला ना तो अपक्ष खड्ड्यात. शरद पवारांनी देखील आपल्या मागण्यांचा झेंडू जो आहे तो आता कोर्टात टाकलाय. आम्ही कोणा जीवावर लढतच नाही. आमच्या जीवावर लढतो पठ्ठे मराठे गरीब आहे, आमच्या जीवावर लढतो. कोणा जीवावर लढत नाहीत आम्ही. ना महायुती ना महाती आघाडी, आम्ही गरीब लढतो. तुम्ही शनिवारी बघा हो, पुढच्या शनिवारी रविवारी झाडून पुसून मराठी मुंबईत आलं तुम्हाला कळलं. आता बेकार आहे. पण आपल्या आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाचे नेते देखील आक्रमकपणे भूमिका घेताना पाहायला मिळालं. ते देखील आता आंदोलनाच्या भूमिकेत आहेत, ते देखील मुंबईत धडकण्याची भाषा करतात. आम्ही नको येऊ म्हणलं का? आमचं भांडण सरकारशी, ओबीसी बीबीसी त्यांनी त्यांच्या जातीसाठी लागलं मोठी होईल. आमच्यासाठी इकडं लढून टाईम व्हायला घालून. आणि विदर्भात बी 65% मराठे आमचेच ओबीसी कोणबी. जिजाऊची पवित्र भूमी, जिजाऊचं आम्ही लेकरं आहेत, ते पण लेकरं आहेत. त्या पवित्र भूमीतले कोणबी मराठी आम्हाला विरोध नाही करू शकत, कारण आम्ही त्यांचे भाऊ आहेत. उद्या त्यांना जर काही त्रास झाला, ते जर ओबीसी कोण गेले तर आम्ही म्हणणार आहेत आमच्यावर वाईट वेळ आली ती मराठवाड्यावर आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणावर. तुम्ही आमचं कोण बोलायचं, तुम्ही त्यांचं कोण बोलत होते. आता तुमच्यावर वेळ आलो आम्ही बी नाही येत. त्याच्यामुळे तिथला कुणबी आणि मराठा ते दोघंही आमचे भाऊ आहेत, ते आमच्या विरोधात जाणार नाहीत. आणि ते पवित्र राजमाता जिजाऊच्या भूमीतले लोक आहेत, ते मराठ्याच्या विरोधात जाऊ शकत नाही. गुणवर्त सदावर्ते देखील आपल्या आंदोलनाबद्दल आक्षेप घेत आहेत. ते देखील तुमच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करतात. त्याला नाही मोजित, मी जाऊन देतो दुसरं बघा. चलो धन्यवाद. त्याला नाही मोजित. नक्कीच हे आंदोलन जे आहे ते जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय पूर्णपणे होत नाही तोपर्यंत जीव जाईल, पण आमरण उपोषण जे आहे हे आंदोलन जे आहे ते सोडणार नाही अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार या आंदोलनावर काय पर्याय काढते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे कुणाल सर, निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, मुंबई.